हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण दुधापासून मस्त मलाईदार क्रीमी कुल्फी आणि आईस्क्रीमसुद्धा बनवणार आहोत. बघू शकता एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम बनवून तयार होतं. खूप इझी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती आणखी काही आईस्क्रीमचे आणि कुल्फीचे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचं सुद्धा आईस्क्रीम बनवलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करून सुद्धा आईस्क्रीम बनवलेलं आहे. तर त्यासुद्धा रेसिपीज तुम्ही नक्की बघा. चला तर या रेसिपीला सुद्धा पटकन सुरुवात करूयात. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये फुल फॅटचं 1 लिटर दूध घालणार आहे मी. दूध हे फुल क्रीमचंच वापरा. गाईचं दूध बिलकुल नका वापरू. गाईचं दूध खूप पातळ असतं, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आणि आईस्क्रीम तितकीशी छान होत नाही, दाटसर होत नाही. आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. दुधाला एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि याची छान अशी एक उकळी काढून घेऊया. माझ्या चॅनलवरती गव्हाचं पीठ वापरून सुद्धा मी आईस्क्रीम जी बनवलेली आहे ती सुद्धा चवीला खूप छान लागते आणि खूप सोपी आहे. तर ती सुद्धा तुम्ही रेसिपी नक्की चेक करा आणि त्या पद्धतीने सुद्धा आईस्क्रीम नक्की बनवा. टेस्टला खूप मस्त लागते. आता बघू शकता दूध सुद्धा छान असं उकळत आहे. 3 ते 4 मिनिटं असंच हे दूध थोडंसं आपण आटवून घेऊयात. त्याच्यामुळं दुधाला सुद्धा थोडासा दाटसरपणा येईल आणि कुल्फी आपली खूप छान लागेल. तर 3 ते 4 मिनिटं एकसारखं ढवळत हे दूध थोडंसं आपण आटवून घेऊयात. कढईच्या बाजूने जी साय लागलेली असते ती सुद्धा या कढईमध्ये मिक्स करायची आहे. त्याच्यामुळे सुद्धा कुल्फी खूप छान लागते. आता 3-4 मिनिटं झालेली आहेत. आता एक बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये 2 मोठे चमचे होईल इतकं मी मिल्क पावडर घालणार आहे. कोणत्याही ब्रँडचं तुम्ही मिल्क पावडर यूज करू शकता आणि पोहे खायच्या चमच्याने मी इथं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालणार आहे. तुम्ही 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घातलं तरी काही हरकत नाही. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. तर ते अर्धा कप मी दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे एकसारखं हलवून याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला. दूध रूम टेम्परेचरचंच घ्या. जर तुम्ही दूध गरम वापरलं तर गुठळ्या थोड्याशा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं थंड दूध घ्या, रूम टेम्परेचरचं दूध घ्या. आता ही मस्त अशी स्लरी तयार झालेली आहे आणि तोपर्यंत आपलं कढईतलं दूधसुद्धा शिजत आहे. अजून थोडंसं दाटसर झालेलं आहे दूध, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर माझ्या घरी ही छोटी वाटी आहे. ही 1 वाटी साखर मी याच्यामध्ये घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. वजनी प्रमाण म्हणाल तर 120 ग्रॅमच्या आसपास ही साखर असेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून याची परत एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे साखरसुद्धा छान विरघळेल आणि दूधसुद्धा आणखी थोडंसं घट्ट होईल. आता साखरसुद्धा छान अशी विरघळलेली आहे. आता आपण जे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सुद्धा या दुधामध्ये घालायचं आहे. हे मिश्रण घालत असताना एका हाताने हे दूध आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत. हे मिल्क पावडरचं मिश्रण घातल्यानंतर छान असं हे दूध 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. एकसारखं ढवळत हे 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर विलायची पावडर घालायची असेल तर या स्टेजला तुम्ही विलायची पावडर घालू शकता आणि जर ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. ते ऑप्शनल आहे. 2-3 मिनिटं झालेलं आहे. दूध शिजतं आहे ते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान असा दाटसरपणा आलेला आहे दुधाला. एकदम मस्त क्रीमी दिसत आहे.
परफेक्ट दूध तयार झालेलं आहे. खूप छान टेस्ट येते. या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम नक्की बनवा. आता गॅस बंद करूयात आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता ही कढई आपण गॅसवरून खाली उतरवूयात आणि हे छान असं ढवळत याला थंड करून घ्यायचं आहे. अधूनमधून ढवळत राहायचं आहे म्हणजे या मिश्रणावरती साय निर्माण होणार नाही. मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होतं. आता हे छान असं थंड झालेलं आहे. आता माझ्याकडे आईस्क्रीमचे कुल्फीचे हे मोल्ड आहेत बघा. आता हे थंड झालेलं मिश्रण एका फुलपात्रामध्ये मी थोडंसं काढून घेते. त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला या मोल्डमध्ये हे आईस्क्रीमचं बॅटर भरता येईल. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मोल्डमध्ये मी या पद्धतीनं आईस्क्रीमचं बॅटर घालून घेते. फुल भरायचं नाही म्हणजे आपल्याला आईस्क्रीम बनवायला सोपं जाईल किंवा ते ओव्हरफ्लो होणार नाही. तर थोडंसं स्पेस ठेवायचं आहे आणि हे बॅटर घालायचं आहे. आता याच्यामध्ये या स्टिक्स लावायच्या आहेत. तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचं मोल्ड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. जर नसेल तर आपले चहाचे पेपर कप मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा हे आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता. आता शिल्लक राहिलेलं बॅटर मी या हवाबंद डब्यामध्ये घालणार आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप मस्त क्रीमी दिसत आहे. आईस्क्रीम सुद्धा तेवढीच भन्नाट लागते. हे सगळं बॅटर आता याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याला आपण पॅक असं झाकण लावून घेणार आहोत आणि फ्रीजरमध्ये ओव्हरनाईट याला ठेवून घ्यायचं आहे. रात्रभर फ्रीजमध्ये राहिल्यामुळं आईस्क्रीम खूप छान होते. किंवा मग तुम्हाला वेळ नसेल तर 5-6 तास तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता. थोडंसं टेम्परेचर हाय करायचं आहे याचं. त्याच्यामुळं परफेक्ट असं आईस्क्रीम आपलं बनवून तयार होतं. आता मी इथे रात्रभर फ्रीजमध्ये हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलं होतं. बघूयात आपलं आईस्क्रीम कसं झालेलं आहे ते. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आपण फुल क्रीमचा दुधाचा वापर केल्यामुळं हे आईस्क्रीम खायला सुद्धा खूप छान लागतं. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला रेसिपी आवडली का ते. बघू शकता एकदम मलईदार, एकदम बाजारात जशी मिळते त्या पद्धतीचं आईस्क्रीम घरच्या घरी आणि खूप कमी वेळात बनवून तयार होतं. बघू शकता दुधापासून बनवल्यामुळं पटकन हे मेल्ट होतंय. तर खूप क्रीमी लागतं हे आईस्क्रीम. आता कुल्फीसुद्धा बघू शकता तुम्ही. एकदम मस्त परफेक्ट अशी कुल्फी तयार झालेली आहे. फक्त कुल्फी काढायच्या वेळेला हे कुल्फीचं जे मोल्ड आहे ते थोडंसं पाण्यामध्ये धरायचं. त्याच्यामुळं कुल्फी मोल्डमधून बाहेर निघायला खूप सोपं जातं. नॉर्मल पाण्यामध्ये हे मोल्ड धरायचं आहे एक अर्धा मिनिट आणि त्याच्यानंतर कुल्फी काढायची आहे. खूप छान इझिली ही कुल्फी मोल्डमधून बाहेर निघते. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कुल्फीवरती ड्रायफ्रूट्स घालून मस्त छान असं सर्व करा. आईस्क्रीमचा आनंद घ्या. परत भेटू. तोपर्यंत बाय.